हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे निकेत चावरे. आणि मित्रांनो, आज मी आलो होतो रनिंगला, बघू शकता. आणि आत्ता सकाळचे वाजले आहे 9:30 आणि मी इथं पारा डोंगराला रनिंगला आलेलो आहे आणि एकटाच आहे, त्याशिवाय इथं कोणीच नाही. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे मी रनिंग चालू केलेली आहे. आणि काल जे आपण गेलो ते शिरूरला गेलो ग्राउंडला, तर आज आपण इथं आलो आहे या डोंगराला. तुम्ही बघू शकता मागा रस्ता आहे. मित्रांनो, रात्री पाऊस झाला आणि पाऊस झाला तरी मी रनिंगला आलतो. मला वाटलं पार इथं असं चिखल असं, तुम्ही बघू शकता रस्ता ऊन एवढं कडक पडलं का पार कोल्ड झालं. हे बघा, रात्री पाऊस झाले बघा, संपूर्ण असं कोल्ड झालेलं आहे आणि कडक एकदम ऊन पडलेलं आहे. मित्रांनो, आजचा व्ह्यू आपला एक नंबर असा तुम्ही बघू शकता. आता चारीला पाणी आलेलं आहे आणि मागं तुम्ही बघू शकता डोंगराने असलं पाणी वाहतंय. एक नंबर असा व्ह्यू आहे मित्रांनो, हे बघू शकता. मित्रांनो, डोंगरावर इकडे तुम्ही गवत बघू शकता, संपूर्ण असं वाळलेलं आहे आणि प्लस त्याच्यात चारीला पाणी आलेलं आहे आणि चारीच्या त्या पाण्याची जे तुम्ही बघताय आजूबाजूला असं हिरवगार झालेलं आहे पाण्यामुळे. एकदम मस्त असा व्ह्यू मित्रांनो. पूर्ण डोंगर जर हिरवागार असता मित्रांनो तो एक नंबर दिसला असतं. बघू शकता, तुम्हाला पाण्याचा आवाज पण येत असणं, असलं भारी फील होत आहे. हे बघा, हे आहे चारी. इथून पण असं पाणी चाललंय, पार इथून असं डायरेक्ट त्या रस्त्यापर्यंत जातो. मित्रांनो, ज्यावेळेस ग्राउंडला गेलो रनिंगला तर तिथं भरपूर अशी मुलं असते आणि आपण जर इथं डोंगराला आलो तर इथं मी एकलाच असते. तुम्ही बघू शकता माग आपल्याला कोणीच पाहायला दिसणार आणि ह्याच रस्त्याने आपल्याला असं रनिंग करावं लागतं. सकाळ सकाळी वातावरण एकदम मस्त असतं आणि रनिंग करायला पण आपल्याला मस्त मजा येते. मित्रांनो, हे जे पाणी आहे हे एकदम जवळून बघू आपण कसं दिसतंय. चला तर सगळी दागाडी मित्रांनो बघू शकता. हे बघा कसलं स्पीडने पाणी येते. हे बघा आजूबाजूची गवत काय कसं संपूर्ण हिरवगार असं झालेलं. मित्रांनो, इथं आलो तुम्ही सकाळी 7 वाजता. तसं तर पहाटे 5लाच यायला पाहिजे होतं, पण इथं कोणीच नसतं, संपूर्ण असा अंधार असतो आणि ह्या डोंगराला कोणी नसल्यामुळे भीती पण जरा जास्त वाटते. त्यामुळं मग मी जरा हुशार येतो 7 वाजता, म्हणजे कसं उजेडल्यानंतर आपल्याला रनिंग वगैरे करायला काही अडचण येत नाही. कारण आता खूप जास्त ऊन पडलं आहे आणि त्यामुळे आता मी चाललो आहे घरी. तर मित्रांनो, आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.